चरित्र केले नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळ, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळ, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळ, समचरण सरोजम सांद्रणीलांबुदावं, जगननीत पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, कलावज्ञे जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, कलानीश वादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजियोगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं, शुक्लं ब्रह्म विचारसार परमां माध्यं जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारपः, हस्ते स्फाटिकमालिकाञ्च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा, श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वरणो रघुबर विमल जसु जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देऊ मोहि, हरेहु कलेस विकार, जिते ज्ञान विज्ञान संजीव होते, जिते योग विद्येस सामर्थ्य येते, जिते मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, सा
गंगागिरीच्या संकट जाई मागारा. जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी, हो जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी. वन वन फिरले कन कन झिजले गोदातीरी भजनाला. आग लावोनी झोपडीस त्या वारी पंढरपुराला. हो वारी पंढरपुराला. शिवलिंग ते जोडी धरोनी नित्य स्मरे विठ्ठलाला. जय जय गंगागिरी, गंगागिरी, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू. ए दसे चरित्र केले नारायणी, ए दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. अधिष्ठान दैवत भगवान श्री दत्तात्रयांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा की असणाऱ्या पुण्यक्षेत्र शिंदे श्री क्षेत्र रेणुका देवी मंदिर देवस्थान शिंदे तालुका जिल्हा नाशिक या शिंदेच्या पुण्यभूमीमध्ये पुण्य परिसरामध्ये साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने आई जगदंबा रेणुका भवानी मातेच्या कृपेने आणि भगवान श्री दत्तात्रयांच्या अनंत कृपा आशीर्वादाने निवृत्तीदादांच्या अनंत कृपेने याच वर्षीपासून अत्यंत भव्य आणि दिव्य असा सुंदर सोहळा भगवान श्री दत्तात्रयांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताचा हा सुंदर सोहळा शिंदे गावामध्ये आपण सर्व शिंदे ग्रामस्थ आणि विशेषत्वाने ज्यांच्या विशेष योगदानातून खरं तर हा सोहळा उभा आहे ते परम आदरणीय वंदनीय श्री संजय भाऊ तुंगार आणि सर्वच त्यांचे सहकारी शिंदे ग्रामस्थ आयोजक संयोजक नियोजक आपल्या सर्वांच्या वतीने सुरू असलेला हा सुंदर सोहळा. या सुंदर सोहळ्यातील आजच्या सांगतेचा प्रसंग आहे, अर्थात प्रसादाचा अर्थात काल्याचा दिवस आहे. या काल्याच्या प्रसंगासाठी आपण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वच मान्यवर मंडळी. खरं तर शिंदे ग्रामस्थ आणि संजू भाऊंना विशेष धन्यवाद दिला पाहिजे की इतका भव्य दिव्य सोहळा आपण भगवान श्री दत्तात्रयांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू केला. आणि मला भाऊ येता येता म्हटली की हा सोहळा आम्ही या वर्षीपासून सुरू केला आणि तो इथून पुढे असाच सुरू राहणार आहे. हां, धन्यवाद टाळी वाजवणाऱ्यांना. म्हणजे तुम्हाला कळलं, तुमची इच्छा आहे की इथून पुढे चालू राहायला पाहिजे की नाही. परत एकदा जोरात टाळी वाजवा मग. हां, शिंदे ग्रामस्थ आणि सर्वच सहकार्य करणारे दाते या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे. मग कुणाचं धनाचं असेल तर कुणाचं दानाचं असेल तर कुणाचं श्रमाचं असेल, पण योगदान प्रत्येकाचं आहे. सर्वांनी योगदान करून होतो त्याला सुंदर सोहळा म्हणतात. त्याच्यासाठी पुढाकार घेऊन संजू भाऊ मोठ्या
अंतःकरणाने या ठिकाणी मोठं योगदान देतात. त्यांना विशेष धन्यवाद आहे. सर्वच गोड सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वच मान्यवर टाळकरी वारकरी महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित या कार्यक्रमाला गोड करण्यासाठी उपस्थित सर्वच मान्यवर टाळकरी, त्यामध्ये विनेकरी आदरणीय आमचे समाधान दादा, त्यांना विशेष धन्यवाद आहे. खूप सुंदर अशा वेशामध्ये ते या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर इकडे सर्व मान्यवर टाळकरी, शिंदे ग्रामस्थ परिसरातील सर्व वारकरी, आदरणीय महाराज ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना विशेष धन्यवाद. वाघासारखे 2 चोपदार आहेत, त्यांना विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर इकडे सर्व मान्यवर, या सगळ्या लेकरांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. या सगळ्या लेकरांना कोटी कोटी भावाने वंदन करतो. या सगळ्या माझ्या मुलींना, या लेकरांना सगळ्यांना मुक्ताई समजून यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे सर्व माझे ग्रामस्थ टाळकरी वारकरी, आदरणीय हरिभक्तपरायण रोशनजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी उपस्थित महाराष्ट्रातील एक वारकरी रत्न, आणि त्यांच्या गाण्याने खरं तर दोघांच्या युनिक पद्धतीच्या गाण्याने महाराष्ट्राला भुरळ पडली. असं गोड ज्यांचा गळा आहे, गोड जशी गाण्याची ज्यांची पद्धती आहे, अत्यंत सुंदर असं गातात. आमच्या परिसराचं रत्न आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे, वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. भजन रत्न परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज गीते, आणि त्याचबरोबर भजन रत्न माझे अत्यंत जीवलग मित्र, जीवस्य कंठस्य मित्र शुभमजी महाराज बनकर, एकदा जोरदार टाळी वाजवा. अत्यंत सुंदर अशा पद्धतीची गाण्याची पद्धती आहे. समजून गाणं, असं गोड गाणं ज्यांचं आहे, त्यांना विशेष धन्यवाद आहे. पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित आदरणीय माझे अत्यंत जीवस्य जीवलग मित्र, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आणि वारकरी संप्रदायाचं रत्न, आणि आपल्याला पखवाज ऐकायचं म्हटलं, साथीचा पखवाज ऐकायचं म्हटलं की ज्यांचा ऐकावा, असे आमचे दिनेश दादा मोजाड, एकदा जोरदार टाळी वाजवा. दिनूदादांना अत्यंत विशेषत्वाने धन्यवाद देतो. खूप सुंदर अशी पखवाज आहे. दिनूदादाची पखवाजाची साथ असली की कीर्तनकार आनंदानेच घरून निघतो, बरं का, घरून आनंदाने निघतो. कचाला आज वाजवणारा दिनेश दादा आहेत, आता अडचण नाही. आणि म्हणून असं एक गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे, गोड वाजवणारं व्यक्तिमत्व आहे. दादाला विशेष धन्यवाद आहे. आणि आदरणीय आमच्या दादांचे पूज्य प्रितासी, ज्यांचं आमच्यावरती अत्यंत पितृतुल्य प्रेम आहे, आदरणीय हरिभक्तपरायण बाळासाहेबजी महाराज मोजाड, ते या ठिकाणी, अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विशेष धन्यवाद आहे. अत्यंत सुंदर अशी गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मधमेश्वर, आमचे निखिल दादा, दादांना साऊंडच्या बाबतीमध्ये मला असं वाटते कीर्तन केसरी म्हणायला पाहिजे, साऊंड केसरी म्हणायला पाहिजे. साऊंडचं सांगायचं काम नाही. जसं कीर्तनकारामध्ये आता समाजांनी असे टप्पे तयार केले, कीर्तनकार, गायनाचार्य, विनोदाचार्य, कीर्तन केसरी, विद्यावाचस्पती, नाही का, तसे कीर्तनकारांमध्ये असे पदव्या देऊन कीर्तनकार तयार केले. तसे साऊंड क्षेत्रामध्ये जर कधी पदव्या देऊन साऊंडवाले तयार करायचे असतील तर साऊंड केसरी म्हणून ज्यांची ओळख राहील ते आमचे निखिल दादा आहे. दादाला सांगावं लागत नाही, पखवाज किती आवाज पाहिजे, किती आवाज सोडला पाहिजे, गाण्याचा आवाज किती पाहिजे, व्याख्यान करताना आवाज किती पाहिजे, असा सुंदर ज्यांचा या नाशिक जिल्ह्यामध्ये नंबर 1ला साऊंड आहे, आमचे निखिल दादा, त्यांना विशेष धन्यवाद आहे. त्यांचा खूप गोड असा साऊंड आपल्याला आहे. त्याचबरोबर गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलचे आमचे विनोद दादा या ठिकाणी आहेत, विनोद दादालाही विशेष धन्यवाद. सुंदर असा व्हिडिओची क्वालिटी, आवाजाचा या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने इफेक्ट जे आपल्या यूट्यूबच्या कीर्तनांना सोडतात, यूट्यूबच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने निष्ठेने या ठिकाणी करतात आमचे विनोद दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गजर माऊलीचा सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे हा शिंदे गावामध्ये दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने संजू भाऊंनी आयोजित केलेला सप्ताह आपल्याला रोज पाहता येईल अशी गोड व्यवस्था विनोद दादाच्या माध्यमातून आहे. म्हणून विनोद दादालाही विशेष धन्यवाद देतो. जमलेले सर्वच मान्यवर आहेत. आता माता मावल्या नेहमीप्रमाणे भरसंख्येने आहेत, पुरुष मंडळी मोजकी आहेत, काही इथं बसलेली आहेत, काही बाहेर बसलेले आहेत, काही अजून बाहेर असतील, काही फोनची वाट पाहत असतील, संपलं का बा कीर्तन, संपलं का बा कीर्तन, बसली का बा पंगत, असे सगळ्यांनाच विशेष धन्यवाद देतो. आणि तसंही पुरुषांना तारखा राहतात ना, पुरुषांना कामं असतात, महिलांना काय कामं आहे, उठलं का कीर्तनाला निघायचं आहे की नाही. तुम्हाला काही कामं आहेत काय? सगळे कामं यांनाच आहे उठल्या बसून, त्याच्यामुळं ते तारखेला गेलेलं असतील, आता त्यांना नाही वेळ कीर्तन ऐकायला. तुम्हाला काय उठल्या बसून काही कामधंदे थोडेच आहेत, उठलं का आयता चहा प्यायचं आणि कीर्तनाला निघायचं आहे की नाही. असंच करून आलेत ना. सकाळी उठल्यापासून आमच्या माता मावल्या सकाळपासून कामाला झोपतात,
सकाळी उठल्यापासून स्वतःचं आवरायचं, पोराचं आवरायचं, पोराच्या बापाचं, पाप्याच्या बापाचं आवरायचं, त्याला हातात चहा नेऊन द्यायचा, आपलाही चहा घ्यायचा, त्यांनाही द्यायचा, पोरालाही दूध पाजायचं, आंघोळ्या पांघोळ्या करायच्या, यांचे कपडे धुवायचे, पुन्हा कीर्तनाला लेट होईल, उशीर होईल म्हणून एक एक घास खाऊन 2-2 घास खाऊन जातील म्हणून 2-3 चपात्या लाटायच्या, एखादी कोरडी भाजी करायची, हे सगळं करून यांच्या हातात आहे ते टाटा आणून द्यायचे, तरी कीर्तनाला येते, तरी कीर्तनाला नाही. पण असं हरकत नाही, तुमचं पुण्य तुम्हाला आहे, त्यांचं पाप त्यांना आहे. ते जर आले असते तर अर्ध पुण्य तुम्हाला मिळालं असतं. हरकत नाही, याच वर्षी सुरू झालाय, पण या सोहळ्याला नजर लागेल इतका सुंदर सोहळा आपण या ठिकाणी करू घातला. वर्षानुवर्ष, दिवसांदिवस हा दत्त जयंतीचा उत्सव असाच भव्यतेत होत राहील, अशीच दत्त महाराजांच्या चरणावरती प्रार्थना करतो. कीर्तनाकडे वळतो. विठाल विठाल विठ्ठल 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 विठाल विठाल विठाल. आजचा प्रसंग काल्याचा आहे. प्रसंग काल्याचा आहे अर्थात प्रसादाचा आहे. ऐका, काल्याचं कीर्तन 7 दिवसाच्या सप्ताहानंतर शेवटी का केलं जातं? कारण काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन आहे. काला म्हणजे समारोपाचं प्रतीक मानलं जातं. काला हे परिपूर्णतेचं प्रतीक मानलं जातं. कान माझ्याकडे ठेवून ऐका, वेळ खूप कमी आहे, कमी वेळेत जास्त आपल्याला कीर्तन करायचंय. समारोपाचं प्रतीक जर कशाला मानलं जातं तर ते काल्याला मानलं जातं. काला झाला की समारोप झाला. कुणी विचारतं सप्ताह सुरू झाला चालता का कीर्तनाला? नाही, आता नाही जमायचं गड्या, येऊ एक दिवस. सांगता कधी आहे? काला कधी आहे? काला काला कधी आहे म्हणजे काय? शेवट कधी आहे? समारोप कधी आहे? काला म्हटलं की समारोप. जसं साधनेची सांगता करण्यासाठी काल्याचं कीर्तन करावं लागतं ना, तसं जीवनाची सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगता करायची आहे. एक ना एक दिवस काळ येणार आहे आणि एक दिवस काळ आपल्याला जळी बुड बुडे देखता देखता क्षणना लागता दिसे माती तैसा हा संसार पाहता पाहता एक दिवस काळ येईल आणि काळ आपल्याला घेऊन जाईल. म्हणजे आपली सुद्धा सांगता होणार आहे, पण त्या सांगतेच्या अगोदर आपण काय करायचं तर ते करायचं, त्याला म्हणतात काला. पण तो कोणता काला? तो आहे हरिनामाचा काला. हरिनाम काला म्हणजे भगवंताच्या भजनाने भगवंताला प्राप्त करून घेणं, त्याला हरिनाम काला असं म्हणतात. संतांनी पावला पावलाला तोच काला केला. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त भजन भजन भजन, याच्यापेक्षा वेगळं काही संतांनी केलं नाही. देव त्रस्त होऊन तुकोबरायला म्हटले, तुकोबराय काहीतरी वेगळं मागा, काहीतरी वेगळं मागा. मग देव तुकोबरायने मागितलं तेच, पण वेगळ्या पद्धतीने. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मज दे तयाचे संगती, मज दे तयाचे संगती, तयाची संगती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा, मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा, मग मी कमळापती तुझ बाणाची कंटाळा, मग मी कमळापती तुझ बाणाची कंटाळा. दुसरं काही देऊ नको. जर तुला वेगळं काही द्यायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने तुकोबराय म्हणतात. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबानानी कंटाळा. देवा मला तुझं भजन दे, भजन गाण्याची बुद्धी दे, भजन गाण्यासाठी सामर्थ्य दे. आपल्याला जर देव प्रगट होऊन जर मागायला म्हटला, मागा भाऊ काहीतरी. दत्त महाराज प्रगट झाले आणि ते म्हटले मागा भाऊ काहीतरी मागा. काय मागू आपण? कोण कोण म्हणाल देवा मला तुही भजन करण्याची बुद्धी दे? तो भजनाचं बंड पडू तिकडं, तो भजन आणि तू ते नको. मला प्रपंचातलं दे. माझा प्रपंच सुंदर कसं होईल? माझा प्रपंच सुंदर कसं होईल? थोरल्याचं लग्न गुतलं 35 झाला, 35 ते जमन कसं तेवढं सांग. आमची मागणी प्रपंचाची आहे. देवाच्या दारात जाऊन प्रपंचाचं रडगाणं गाणारे आम्ही माणसं. आम्ही कधी संतांच्या पायरीला जाऊन बसायचो. त्यांच्या पायरीला बसण्यासाठी भजनाचे कमीत कमी भजनानंदी महात्म्याच्या चरणाजवळ तरी जावं लागेल. म्हणजे संतांचा संग करावा लागेल. संतांचा संग का करायचा? कारण संत आम्हाला वेगळा मार्ग दाखवत नाहीत. एवढी जनाबाई आपल्या वडिलांबरोबर पंढरीत गेली आणि पंढरीत गेल्यानंतर आपल्या वडिलांना म्हटली, बाबा
आता घरी तुम्हीच जा, मला नाही यायचं, मला राहायचं पंढरपूरलाच. म्हणे का? जणी म्हणते मला भजन करायचंय. अगं पण कुठं राहशील तू? 7 वर्षाचं तुझं वय, राहशील कुठं? खाशील कुठं? सांभाळील कोण तुला? जणी म्हणते बाबा मी राहील इथंच देवाच्या दारात. अगं देवाच्या दारात राहून नाही चालत बाळा, छोटी आहेस तू अजून, 7 वर्षाचं वय, कुठं राहशील? बापाचं अंतकरण रडू लागलं तर नामदेवराय आले. देवालाच काळजी. नामदेवराय आले, नामदेवराय म्हणतात का हो कमून रडता? बघा ना, 7 वर्षाचं माझं लेकरू आहे, पोरगी आहे, आणि पंढरीत राहायचं म्हणते, कुठं ठेवीला? कोण सांभाळीलेला? नामदेवरायने ओळखलं पुरीच्या अंतकरणात देवाची भक्ती करण्याची इच्छा आहे. नामदेवराय म्हणतात माझ्याकडे राहशील का ग? ती म्हटली राहील ना बाबा. भजन करशील का? करल ना बाबा. मी सांगितलेलं ऐकशील का? ऐकल ना बाबा. जनाबाईचा हात आता नामदेवरायच्या हातात दिला आणि जनाबाईचे वडील निघून गेले. 7 वर्षाच्या पोरीच्या मनामध्ये देव प्राप्तीची इच्छा झाली, आणि देव प्राप्तीची इच्छा झालेली तीच पोरगी 7 वर्षाची जगाच्या मालकाला विटेवरून उतरून तिला भेटण्यासाठी घरात घेऊन आली. एवढं सामर्थ्य तिने कुठून मिळवलं? फक्त भजनातून. कारण रात्रंदिवस दिनूदादा उठल्यापासून झोपेपर्यंत भजन. शेण घेऊन जर डोक्यावरती निघाली ना तर गौऱ्या थापायला गेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल करायची. म्हणून जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल म्हणायच्या. जनाबाईने पातेलं भरून दळण जर घेतलं ना तर दळायला बसल्यानंतर काय म्हणायची माहिती का? जातं म्हणायची. आणि जातं दळता दळता कोणाचं दळीत होती? शेजाऱ्या पाजाऱ्याचं दळीत नव्हती. जात्याच्या मुखी घाली ते ग, जात्याच्या मुखी घाली ते ग, मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. आ तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही. हो तुझ्या कृपेने मला विठ्ठला. विश्वाचे दडीसी जाते पीठ पाडीसी दैवाचे. जात्याच्या मुखी घाली ते ग, मोत्याचे दाणे. जनाबाई जात दळत असताना अक्षर त्या जातामध्ये दाणे टाकायची तर विठ्ठलाचं भजन करायची. ती स्वतःच दळायची आणि देवाचं गायची. दुसरं कोणाचं गातं नव्हती आणि दुसरं कोणाचं दळीत नव्हती. फक्त भजन आणि भजन केलं तर त्याचा परिणाम विश्वाचा मालक जनाबाईला भेटायला आला. याला हरिनामाचा काला म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनात सुद्धा आपला समारोप होणार आहे, आपल्याला सुद्धा हरिनाम काला करणं गरजेचं आहे. विठाला विठ्ठला 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 विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला. आपल्याला सुद्धा जीवनात हरिनामकाला करण्याचं आहे, गरजेचं आहे. कारण कधी कोणता दिवस कसा येईल सांगता येणार नाही. माणसाचा क्षणाचा भरोसा नाही, माणसं मिनिटाचा सुद्धा भरोसा नाही. लोक म्हणतात भाऊ काय खरं नाही माणसाचं. सकाळी आम्ही चहा प्यालो आणि दुपारी त्याचा निरोप आला. दुपारी त्याचा आता समजा जर जाता जाता काही बरं वाईट झालं, होऊ नये देवाच्या कृपेने. तुम्ही म्हणता ना शिंद्याला काला करून गेले राव बाबा, काय खरं आहे माणसाचं. चांगले काला करून गेले ना राव. मी जाणार नाही, मी चाललं आपलं, होतं की नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या मनसा. असो चूल माती अन मीठ भाकर, मुखी नाम हरीचे अन गोड साखर.
जग हे कुणाचे सांग भल्या मनसा कधी लागे कधी लागेल रे कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लागेल रे वेड्या तुला त्या टाळी टाळी गोड्या भागाची कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोड्या भागाची करून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोड्या भागाची कधी लागेल वेड्या तुला गोड्या भागाची मनोभावे भजन कर तू प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करुण भक्ती ने शुद्ध अंत करंतु या कृपाळाच्या कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधीतरी आपल्याला त्या भगवंताच्या नामाची गोडी लागली पाहिजे. जसं संतांना त्याची गोडी लागली, त्यांनी हरिनामाचा काला केला. जीव ब्रह्म ऐक्य काला, हरिनामाचा काला आणि दही भाताचा काला असे 3 काले वारकरी संप्रदायाने सांगितले. त्या 3ही काल्याच्या नंतर जो काला आम्हाला आनंद देतो तो काला म्हणजे दही भाताचा काला, जो काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने गायला जातो. आणि या काल्याच्या कीर्तनात आनंद तेव्हाच येतो जेव्हा त्याचं चरित्र येतं. कुणाचं चरित्र? चरित्र देवोच्या नावे गेले देवे कोणी गेले देवे कोणी चरित्र देवोच्या नावे गेले देवे कोणी गेले देवे कोणी त्याचं चरित्र गावं लागतं. आणि त्याचा चरित्राशिवाय काल्याच्या कीर्तनात आनंद नाही महाराज. मी किती ज्ञान सांगत बसलो काही सांगत बसलो तर त्याचा आनंद नाही. आनंद फक्त त्याचा चरित्राचा. कृष्ण चरित्र आल्याशिवाय काला होत नाही. पण त्याचं चरित्र का गावं महाराजांनी कारण सांगितली. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार देवाचे सांगितले ऐका. आणि त्या 24 अवतारामध्ये 2 अवतार परिपूर्णतम सांगितले. दुर्जनाचा येणे करुणे संहार पूर्णावतार राम आणि कृष्ण हे 2 परिपूर्णतम अवतार आहे. रामाचा अवतार परिपूर्णतम आहे, कृष्णाचा अवतार परिपूर्णम आहे. पण कृष्ण चरित्र हे उच्चारण्याचाच आपल्या हिशोबाचं आहे. आपण उच्चारू शकतो, रामचरित्र आचरू शकतो. कृष्ण चरित्र उच्चारू का शकतो? कारण त्याने केलेल्या लीला आपल्याला करता येणार नाही. उदाहरण आमचे कीर्तनकार सांगतात, संजू देवाला 16,108 पत्न्या वागतात, आपल्याला एखादी करता येईल का वाढवू? नाही कळलं तुम्हाला? देवाला 16,108 बायका होत्या, आपल्याला एखादी वाढव करता येईल का? आता राहिले त्याच होय ना म्हणा. आपल्याला वाढवायचं काय घेऊन बसले? वाढवचं सोड. देवाच्या चरित्राचा आपण फक नाही आम्हाला का? कारण त्याच्या चरित्राचं आचरण करणं आमच्या अशक्य आहे. तो विश्वाचा मालक आहे, तो देव परिपूर्णतम आहे म्हणून त्याचं चरित्र. आणि अजून का तर तो जन्माला येण्याच्या अगोदर चरित्र सुरू करतो.
देवकी वसुदेवाचा विवाह झाला. कंसाने सारथ्य केलं. कंसाचे सैन्य नाचू लागलं आणि नाचत असलेल्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली, मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचं सारथ्य तू करतोय ना, त्या बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. 8वा मुलगा मला मारणार असं म्हटल्यानंतर कंस घाबरला. जसा घाबरला तसा देवकीकडे घेऊन खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवाने हात पकडला. कंसा, 8वा मुलगा तुला मारणार आहे. देवकीला कशासाठी मारतो? बहिणीच्या हत्येचं पातक करू नकोस, विनंती करतो तुला. आणि विनंती केल्यानंतर कंसाने देवकीला वसुदेवाला सोडून दिलं. आणि सोडून दिल्यानंतर त्यांना आता निघून गेल्यानंतर तिथे एक महात्मा आला. त्या महात्म्याचं भजन असं आहे, नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. कोण आलं? कोण आलं? नारद जे आले. बरं, नारद जे आल्यावर ते काय काम करतात? आम्ही जे करतो तेच नारद करतो. खरे पण ऐका, नारदाच्या कळीत आणि आपल्या कळीत लय मोठा फरक आहे. नारदाच्या कळीने जगाचं कल्याण केलं, आमच्या कळीनं घराचं घर उद्ध्वस्त केले. विठ्ठल विठ्ठल. नारदाने कळ लावली, कंसा तुला कळत नाही, तुला कळत नाही. अरे कधी 8वा, कधी पहिला, कधी दुसरा, कधी तिसरा, कळायचं नाही तुला. तुला समजून देणार नाही ही माणसं. तुझा मृत्यू आहे, तुझा मृत्यू समजतंय का तुला? तू काय करतोय? कंस खरोखर घाबरला. मग काय करू नारदजी? नारदजीने सांगितलं, एकालाही जिवंत ठेवू नको, 8च्या 8 मारून टाक. नारदजींना याच्या पापाचा गाडा भरवायचा होता. मग कंसाने आता देवकी वसुदेवाला कारागृहामध्ये ठेवलं. आणि कारागृहामध्ये ठेवल्यानंतर देवकी वसुदेवाला पहिलं बाळ जन्माला आलं. कंसाला कळालं तर कंस पळतच आला. जसा पळत आला तसा देवकीकडून पोरगं हिसकलं. देवकी हात जोडू लागली, विनंती करू लागली, कंसा पाया पडते रे दादा तुझ्या, नको रे मारू माझ्या लेकराला, नको रे मारू माझ्या काळजाच्या तुकड्याला. अरे ऐक, 8वा मुलगा तुला मारणार आहे, 8वा मुलगा मारणार आहे, देते मी तुला आणून, वचन देते तुला. नाही ऐकलं कंसाने. गरगर 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 पोरग फिरवायचं, शिळेवरती आपटवायचं, रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. अक्षरशः देवकी वसुदेवाचं हृदय फाटून जायचं. हात जोडून विनंती करत बसायचे. हतबल झालेले मायबाप काही करू शकत नव्हते. कंस नराधमासारखा, निर्दयी सारखा यायचा. एक लेकरू मारू लागला होता. आता 2, 3, 4, 5 मुलं मारली होती. 6वा मुलगा मारला होता. 7वा गर्भ वाढत होता. वाढता 7वा गर्भ योग मायेद्वारे रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित करण्यात आला. ही रोहिणी कोण आहे? ही वसुदेवाची पत्नी आहे. हिच्या गर्भामध्ये स्थलांतरित केला. त्याला आपल्याकडे टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. आता 21व्या शतकामध्ये इकडून गर्भ तिकडे ठेवणं. एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी जर गर्भ निर्माण होत नसेल तर विज्ञान प्रगत झालं. जिच्या गर्भामध्ये गर्भ तयार होतो तिच्यातून पहिल्याच अवस्थेला गर्भ उचलायचा आणि तो दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये स्थापित करायचा आणि तिथे त्या मुलाला जन्म द्यायचा. त्याला टेस्ट ट्यूब बेबी विज्ञान म्हणायला लागलं. हे टेस्ट ट्यूब बेबी 5000 वर्षापूर्वी देवकीच्या गर्भातून 7 नंबरचा गर्भ देवाने उचलला, रोहिणीच्या गर्भात नेऊन टाकला. तो रोहिणीच्या ठिकाणी जन्माला आलेला गर्भ म्हणजे बलराम दादा आहे. बलराम दादांचा जन्म झाला आणि 8वा गर्भ देवाचा वाढू लागला. आता जसं देवाचा गर्भ वाढू लागला शुभम महाराज, जसं देवाचं तेज वाढू लागलं तसं देवकीच्या चेहऱ्यावरचं तेज सूर्यासारखं वाढू लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, असं तेज देवकीचं दिसू लागलं. आता जगाचा मालक गर्भामध्ये वाढत होता, कोणी सामान्य नव्हता. आता पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, जसे महिन्यामागे महिने वाढू लागले तसे देवकीच्या चेहऱ्यावरचं तेज वाढू लागलं होतं. आता काळगुट्ट अंधारामध्ये सुद्धा, कारागृहामध्ये सुद्धा प्रकाश होऊ लागला होता. 7व्या महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये गर्भ आला आणि देव सगळे एकत्र जमले आणि कारागृहाच्या वरून पुष्पवृष्टी करू लागले. कारण जगाचा मालक जन्माला येणार आहे, देव जन्माला येणार आहे, देव जन्माचा आनंद साजरा करायचा म्हणून सगळे देव एकत्र येऊन देवाच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टी करू लागले, देवाचं स्वागत करू लागले. आपणही स्वागत करूया. सुंदर भजन करा माझ्या बरोबर. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्ण, स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, सुस्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण, स्वागतं सुस्वागतं
शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं टाळी टाळी सर्वांची टाळी कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा भगवान परमात्म्याचं स्वागत झालं. सगळे देवतांनी स्वागत केलं. 9 महिने 9 दिवस झाले आणि अष्टमीच्या रात्री चतुर्भुज मूर्ती कारागृहात प्रकट झाली. चतुर्भुज म्हणजे 4 हाताचा देव प्रकट झाला. 8 वर्षाची एवढी सुंदर मूर्ती चतुर्भुज प्रकट झाली. देवकी वसुदेव पायाच पडायला लागले. पाया पडायला लागले तसं देव म्हणतात, आई बाबा अहो मी मुलगा आहे तुमचा, माझ्या कुठं पाया पडता. देवकीने सांगितलं, बाळा अरे इतका मोठा माझा मुलगा, कोण तुला माझा मुलगा म्हणेल. आई मी लहान होणार आहे पण तुला सांगण्यासाठी आलो. काय? नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मी हे सांगण्यासाठी आलो. नंदाच्या घराला माया जन्माला आलीये, मला गोकुळात नेऊन ठेवा आणि मायेला पुन्हा इकडे घेऊन या. माझं काम तिथून पुढे सुरू होणार आहे म्हणून मला तिकडे नेऊन ठेवा हे सांगण्यासाठी. आता मी लहान होतोय, लहान झालं की मला गोकुळात घेऊन जा. जगाचा मालक लहान झाला होता. देवकी वसुदेवाने पटापटा मुखे घेतले होते. आनंद वाटला होता. पण नराधम कंस येईल आणि आल्यानंतर कंस हे माझ्या या लेकराला सुद्धा धरेल, गरगर फिरेल, मारेल. आणि म्हणून भीतीपोटी वसुदेव देवकीने पटकन देवाला भेटून घेतलं, हृदयाला लावलं. देवकी पटापटा मुके घेऊ लागली आपल्या लेकराचे आणि वसुदेवाने पाठीमध्ये देव घेऊन आता गोकुळाच्या दिशेने निघाले. गोकुळाच्या दिशेने घेऊन जाता जाता अनेक अडचणींना आता वसुदेवाने सामोरे गेले. अक्षरशः काळाकुट्ट अंधार पडलेला होता. यमुना मैया दुथडी वाहत होती. कडकडून विजा चमकत होत्या. पाऊस वाहत होता. यमुना मैया दुथडी वाहते. अशा अनेक अडचणींना सामोरं जात जात आता वसुदेवजी श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन यमुनेतून मथुरेतून गोकुळाच्या दिशेने निघून गेले. आणि गोकुळाला गेल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला नंदबाबाच्या वाड्यामध्ये ठेवलं. नंदबाबाच्या वाड्यामध्ये माया जन्माला आली. त्या मायेला उचललं, मायेला पाठीमध्ये घेतलं, मायेला घेऊन मागं आले. आता गोकुळ कृष्णामध्ये, माया मथुरेमध्ये. आता आपल्याला मथुरातलं काही पाहायचं. आता कुठलं पाहायचं? जागेत तुम्ही. आता कुठलं पाहायचं? गोकुळातलं पाहायचं. देव कुठं गेला? गोकुळात गेला. कृष्ण गोकुळात गेल्यानंतर हे सगळे इकडे निघून आले आणि कृष्ण गोकुळात गेला. मध्यरात्री कृष्ण आता यशोदेच्या शेजारी टाकलेला आहे. कृष्ण खेळू लागले. पण मायेचा प्रभाव, माया जन्माला आल्यामुळं सगळं गोकुळ झोपलेलं आहे. आणि गोकुळ झोपलेलं असताना ब्रह्ममुहूर्ताला सुनंदा नावाच्या एकादशीला जाग आली बरं का. आणि जशी तिला जाग आली तशी ती पाहते, यशोदेच्या समोर पळत गेली आणि यशोदा गार झोपलेली पाहते. आणि यशोदेच्या शेजारी एक पोरग खेळतंय. त्या पोराकडे जसं पाहिलं त्या सुनंदेला इतका आनंद झाला, म्हणून सांगतो तुम्हाला. काय सांगा, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. 60 वर्षाचं वय झालं होतं नंद बाबाचं, अजून काय मुलबाळ नव्हतं. मुलगा झाला हा आनंद तिला काय राहावे ना. तिनं जसं त्या पोराला पाहिलं तसं बाहेर पळत सुटली. ए गवळणींनो, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला. हे गवळण सांगती हो, सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक एक धावे की पुढे, एक एक धावे की पुढे. ताटी वाटी सुद्धा वडे, ताटी वाटी सुद्धा. गवळण सांगती हो, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. हो हो हो. नाही असं नाही पोट भरायचं. काय टाळी वाजा जोरात एकदा. हा. पण मला बरं का एका गोष्टीचं लय वाईट वाटलं. देव जन्माला आला होता. देव ताक गोकुळ आनंद साजरा करत होता. जसं या स्टेजवरती या माझ्या मित्रांनी एवढं सुंदर गायलं, आनंद झाला म्हणून.
महाराजांनी इतकं जोरात वाजवलं, देव जन्माला आल्याचा आनंद आहे. आमचे चोपदार महाराज स्टेज पडायची विचार करून नाही राहिले, तुटलं तर तुटू दे पण नाचायचं नाही. टाळ कशामुळे? देव जन्माला आला. आमचे टाळकरी टाळ वाजू लागले, डुलू लागले. कशामुळं? अहो देव जन्माला आल्याचा आनंद झाला म्हणून. तुम्ही मात्र अजिबात हल्ले नाही. तुम्ही नाही, तुम्ही हल्ले आणि देवाने जर तुमच्यावर काही शापबेप दिला तर काय करता ते? लय कठीण काम. अहो देवाचा आनंद महाराज तुम्हाला मी सांगू, एकाच वाक्यात सांगतो, समजलं त्याला घ्या, जे नाही तर सोडून द्या. देव जन्माला आला तर सज्जनांना आनंद झाला, आणि देव जन्माला आला तर राक्षसांना दुःख झालं. राक्षसांनी दुःख व्यक्त केलं कशातून? कृतीतून. त्यांनी टाळ्या वाजवल्या नाही, ते काही म्हणले नाही, ते उठले नाही, ते नाचले नाही. राक्षस, त्यांना आनंदच झाला नाही. ज्यांना आनंद झाला मात्र त्यांनी आनंद घेतला. मग कसा? ते उठले, नाचले, गायले, फुगड्या खेळले, काय सांगावं, ते टिपऱ्या खेळले. इतका आनंद घेतला त्यांनी. गोकुळातला चाललं आपलं, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. ज्याला ज्याला आनंद झाला त्याने नाचलं पाहिजे, त्याने आनंद घेतला. आणि लाजायचं नाही. देवाच्या दारात नाचायला लाजायचं. आता तसंही पाहुण्याच्या वरतीत आपण चव घालून येईलच. म्हणजे तिथं नागिन करायचं काय आपल्याला आमंत्रण होतं का? तर तिथं लोळतो, नागिन करतो. तिथं त्यांनी डीजेवाला घाबरा केला, डीजेवाला. मग देवाच्या दारात नाचायला लाजायचं. ज्यांना ज्यांना नाचावं वाटतं त्यांनी मोकळ्या मनाने नाचायचं, माझी परवानगी आहे. बिंदास उभं राहायचं, नाचायचं अजिबात. आणि काय होतं, गंमत अशी होती दिनू दादा, नाचायला काय अडचण नाही. आता मस्त नाचतीन उठतीन. पण असं होतं, आता जर इथं उभं राहून नाचलं ना तर कोणीतरी पाहत राहत होते. बरोबर नंतर कीर्तन संपलं का मग भेटत, आणि मग ते नाचणाऱ्या माणसाला म्हणतं, का रे तिथं लय बाबा झालता काय, लय नाचत होता तिथं कीर्तन. नाही असं होतं. त्याच हेव त्याला लाजवतो, तेव्हा त्याला लाजवतो. पण लाजू नका कोणाला. महाराज मीराबाई नाचली ना तर जगाचा मालक आला तिला, जगाचा मालक तिला घ्यायला आला. विष पाजलं, विष तिच्या बापाने तिला, तर विष गेलं गळ्यापर्यंत, आणि गळ्याच्या खालून त्याचं अमृत झालं. हे परमात्म्याच्या भजनात नाचण्याचा प्रताप आहे. आणि म्हणून अजिबात लाजायचं नाही. देव जन्माला आला. अग गवळणींनो, अग गवळण सांगे गवळणीला न पुत्र आला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला न पुत्र आला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र आला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र आला यशोदेला. सर्वांनी उठून उभं राहायचं. लहान माझं बरोबर. अष्टमीच्या रात्री हो यमुना
बसा 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 बसा. आता कसं वाटू राहिलं? चांगलं वाटू राहिलं की नाही? बडबड ना करू माझ्याकडे बा. आनंद मिळाला का नाही मला सांगा? मिळाला का? याला म्हणतात कृष्णाचा अवतार आणि याला म्हणतात कृष्णाचा जन्म. त्याच्याशिवाय काला होतच नाही. त्याचा आनंद उत्सव साजराच करावा लागतो. आनंद स्वरूप परमात्म्याचा आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. एवढं गोकुळात आनंद. मला सांगा, शिंदेमध्ये एवढं नाचलो आपण देवाच्या जन्मासाठी. शिंदेमध्ये एवढं नाचलो आपण देवाच्या आनंदासाठी, देवाच्या उत्सवासाठी. गोकुळ किती नाचलं असेल कृष्णाच्या जन्मासाठी. इतकं नाचलं गोकुळ. 6 महिने आनंद चालला. आणि 6 महिन्याचा आनंद उत्सव सुरू असताना गवळणी कृष्णाला पाहायला यायच्या. आणि कृष्णाला पाहिलं की पाहिलं म्हणायच्या. देवाला पाहायच्या. आणि नंदाचा नंदन आम्ही पाहिला. आनंदाचा नंदन बाजीला पाजिला आनंदाचा नंदन पाजिला आनंदाचा नंदन तेने वेदियल मन 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 वेदियल मन वेदियल मन वेदियल मन तेने वेदियल मन पाजिला आनंदाचा नंदन पाजिला गवळणीने देव पाहायचा. आणि देव पाहिला की बाहेर येऊन सांगायचं, पाहिला नंदाचा नंदन. पाहिला आम्ही. दुसरी गवळण मागून यायची तिनं म्हणायचं, सावळा देखीला नंदाचा. देवाला पाहिला आम्ही. बाई ग इतका सुंदर आहे, तुला काय सांगावं. सावळे रूपडे चोरटी चित्ताचे नाही का, उभे पंढरीचे विटेवरी. सावळे रूपडे चोरटी चित्ताचे. जगाचा मालक आहे. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. एवढा बघायचा कार्यक्रम चालला, पण 12:15 काटा गेला. बघायचा कार्यक्रम आटोपता घेतला. गवळीने रोज उठायच्या आणि देवाला पाहायला यायच्या. देवाला पाहायच्या आणि देवाला पाहून मोहून जायच्या. घरी जायचा रस्ता विसरून जायच्या. तो गोबराने वर्णन केलं, कहा पग डालू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा रे वहीने घेरा वहीने घेरा रे वहीने घेरा. कान्हा रे मन विसरून गेलो मी. देव पाहिल्यानंतर कुठं घर आहे, कुठं रस्ता आहे, काय विकतो हे सुद्धा नाही. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या घे, अशी अवस्था गवळणींची व्हायची. अक्षरशः गवळण देवाला पाहून आनंद उत्सव सुरू होता. दुसऱ्या दिवशी पुतना मावशी आली. देवाने पुतनेला मोक्ष सायुज्य नावाचा मोक्ष दिला. 5व्या दिवशी महादेव आले. आणि महादेव येऊन भगवान भोलेनाथाने श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं. खूप सुंदर लीला आहे. देव ज्यावेळी आले त्यावेळी भोलेनाथाने श्रीकृष्ण परमात्म्याच्या दरबारामध्ये आले. नंद बाबाच्या वाड्यासमोर आले आणि यशोदेला हाक मारली. काक भुसुंडीजी महाराज बरोबर आहेत. आणि काक भुसुंडीजीने हाक मारली, यशोदे दरवाजा उघड. अगं हिमालयातले साधू आले. महादेव, हे मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो बाला जोगी आयो. यशोदे दरवाजा उघड. अरे हिमालयातले साधू आले. जसं यशोदाने दरवाजा उघडला आणि महादेव
महादेवाला पाहिलं आणि महादेवाला जसं पाहिलं तसा गळ्यातला साप, दंडाला साप, डोक्यावरती साप, कानात असे काळे काळे 2 इच्छू, असं महादेवाचं ते स्वरूप पाहिलं. गळ्यामध्ये कवटाचा हार घातलेला आणि ते असं महादेवाला पाहिलं. जसा दरवाजा उघडला तसा यशोदेचा पारा सरकून गेला. यशोदे ए बाबा ए माग माग, कोण कुठला तू? म्हणे अरे हिमालयातले साधू आहेत. अरे हिमालयातला साधू, 5 दिवसाचं माझं पोरग आहे. गळ्यात साप बघ केवढा मोठा आहे तुझ्या, दंडावरती बघ केवढे मोठे साप आहे तुझ्या, कानात केवढे मोठे विंचू घातलेत तू, कोण कुठून आलास? एवढं माझं 5 दिवसाचं लेकरू आणि तुझ्या मांडीवर तुला भेटायला काय द्यायचं? गळ्यात केवढा साप घालून आलास? महादेवाने स्वतःकडे पाहिलं आणि महादेव मनातल्या मनात विचार करायला लागले, राव देवाला पाहायचं पाहायला यायचं तर कमीत कमी ब्युटी पार्लरला जाऊन यायला पाहिजे होतं. हे असंच निघलो, हा असंच निघलो. काही कपडे बदलले नाही का, काय साप काढून ठेवायचा का बाबा, काही मला भानच राहिलं नाही. देव जन्माला आले, देवाचं दर्शन घ्यायचं. देव आता श्रीकृष्ण परमात्मा म्हणून जन्माला आले, त्यांचं दर्शन घ्यायचं. भान हरपून गेली भोलेनाथ आणि भोलेनाथ दर्शनासाठी आले. सुंदर लीला करून भगवंताने महादेवाला दर्शन दिलं. आता देव ज्यावेळी घरातल्या घरात खेळू लागले, घरात ज्यावेळेस ते खेळायचे त्यावेळी देवाचा असा सुंदर असा मेकअप करायची बरं का. यशोदा गोड असा सुंदर मेकअप करायची. मेकअप करून त्याला देवाला असं स्नान घालायची आणि स्नान घातल्यानंतर ते टाळू भरायचा कार्यक्रम माहिती का तुम्हाला? नाशिकला भरतेत का टाळू? शिंद्याला भरतेत का संजू? टाळू असा तेल लावते, पण चपचप तेल लावते, असं अंगाला पूर्ण असं उलट पालट करते. त्याला इकडून असं तंगड तिकडे कानाला, इकडून असं. कोण रडायला लागलं असं? टाळू भरायचा कार्यक्रम आमच्याकडं सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत, सगळ्या व्यवस्था. बाळ कसं रडलं परत एकदा रडून दाखव तुम्हाला. हाय का रडवता येईल ना आपल्याला? हा असं असं रडायची देवाने यशोदेला सगळा आनंद दिला. आई होण्याचा आनंद दिला देवाने. जगाचा मालक आहे वास्तविक पाहता, त्याला कशाची गरज नाही आहे, पण सगळा आनंद यशोदेला दिला. असंच यशोदेनं सुंदर त्या देवाला स्नान घालायचं आणि स्नान घातल्यानंतर झोळीत घालायचं. बरं झोळीत घातल्यानंतर सुंदर अशी अंगाई गीतं गायचे. देवाला एकदा झोळीत घातलं, झोका द्यायला सुरुवात केली का त्याला लगेच मोबाईल लावून द्यायचा. नानी तेरी मोर निको मोर ले गए बाकी जो बचे ते सारे छोरले. हे होतं का हो तेव्हा? काय आलं महाराज, आता हे नवीनच आलंय. यशोदेने श्रीकृष्ण परमात्मा झोळीत घातला की झोका द्यायचा आणि झोके देताना अंगाई गीत गायचं. झो 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 रे झो 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 रे यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिला. जो 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 झो रे जो 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 जो. सुंदर असा झोका द्यायचा आणि श्रीकृष्ण परमात्म्याने झोपायचं. यशोदेने सुंदर झोका दिला, कौशल्याने सुंदर झोका दिला, आमच्या आईने सुद्धा चांगला झोका दिला. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. काय सुंदर अंगाई गीत होत. आता अंगाई गीत राहील नाही, काय नाही. म्हाताऱ्याला जर झोका द्यायला लावला शिव महाराज, द्या बा झोका जर शिक, आम्हाला आवर द्या कामं, तर म्हाताऱ्याला इतकी तळतळी ती झोका द्यायचं म्हणल्यावर. ते झोका द्यायला जर बसलं ना तर असं झोका देत आहे, झोप झोप पटकन झोप. तेव्हा भुबू आला बरं का, तेव्हा भोकडे आला हाड्या. आता मला खरं सांगा, ते पोरग झोपन का उठन? उठन का झोप? असे झोके. आता ते राहिलं. महाराज दत्त महाराजांचा काल जन्मोत्सव होता. नाथांनी काय गोड पाळणा घाला दत्त महाराजांसाठी. नाथ बाबा म्हणतात, दत्तात आलात त्रिदेव तुम्ही अवतार घेऊन आलात, ब्रह्मा विष्णू महेश
आणि त्या तीनही देवासाठी नाथबाबांनी गोड पाळणा गायला पहा. मग मने मग मने मग मने मने चतुरानना जो 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 रे सगुना. हा, टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. दत्त महाराजांचा पाळणा. मग मने मने चतुरानना जो 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 रे सगुना. उत्पन्न करोनी करोनी त्रिभुवन, उत्पन्न करोनी करोनी त्रिभुवन, बहुश्रम पावला, ए बहुश्रम पावला. ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. जो जो रे लक्ष्मीपती तव तुझी आगाध कीर्ती. जो जो रे लक्ष्मीपती तव तुझी आगाध. जो रे लक्ष्मीपती तव तुझी आगाध कीर्ती. तव तुझी आगाध कीर्ती. अवतार धरोनी धरोनिया पलती. अवतार धरोनी धरोनिया पलती. कृष्ण संहार पै केला, कृष्ण संहार पै केला. ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय दत्तात्रय, ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान. काय पाळणा गायला नातांनी. जो 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 रे बा शंकरा, महादेवा पार्वतीच्या वरा, दृष्टा संहार पै केला. ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. असा गोड पाळणा तीनही देवांसाठी महाराजांनी गायला. यशोदा सुद्धा सुंदर असा पाळणा गायची. आता आपण काय करतो त्याच्यासाठी मी काय जास्त लांबण लवीत बसत नाही. आपण काय करतो ते केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे ते तुम्ही ठरवा. पोरांनी मोबाईल पाहू नये अशी आमची इच्छा जरूर आहे, पण त्याच्यासाठी आम्ही काय कृती करतो हेही महत्त्वाचं आहे. पोरांनी मोबाईल पाहू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर याच्यासाठी एक पर्याय आहे. तो पर्याय करत असाल तर सांगून जातो. पर्याय एकच आहे. आपण घरात पाऊल टाकल्यानंतर आपले सगळे फोन ठेवण्यासाठी एक स्वतंत्र जागा करा. घरात घुसलं की सगळ्यांचे फोन तिथं ठेवून द्यायचे, कोणी मोबाईल पाहत बसायचं नाही. पोरगं शाळेतून आलं ते घरात खेळतंय, इकडं तिकडं खेळतंय, ते खेळत असेल तर आपण काही बोलायचं नाही. आपण आपलं एखादं पुस्तक घ्यायचं आणि पुस्तक घेऊन त्याच्यासमोर वाचत बसायचं. रोज उठून एवढंच करा, काय करायचं नाही. तो खेळत असेल की त्याच्यापाशी पुस्तक घेऊन वाचत बसायचं, पुस्तक घ्यायचं वाचत बसायचं, काही करायचं नाही दुसरं. तो 5 दिवस पाहिजे, 10 दिवस पाहिजे, 15 दिवस पाहिजे, 1 महिनाभर पाहिजे. 1 महिन्यानंतर पाहतो 1 महिनाभर तो काहीतरी करील. काय करील? त्याला वाचता येऊ नाही येऊ, पुस्तक धरता येऊ नाही देऊ, जसं आपली आई करते तसं ते लेकरू एखादं पुस्तक ओढून आणि तिच्या समोर उलटं पालटं होत नाही, धरीन आणि त्या पुस्तकात पाहिजे. हे आपण आपल्याकडे पाहून पोरं शिकतात. पोरांनी वाजवा, एक जोरात वाजवा. हां, पोरांनी मोबाईल पाहू नये असं आम्हाला जरूर वाटतं, पण आम्हाला मोबाईलशिवाय करमत नाही. ती मोठी अडचण झाली. आणि म्हणून झोका देत असताना सुंदर असा पाळणा यशोदा गायची. देव आता खेळत होते. खेळता खेळता देव, शुभम महाराज देव आता असे बाहेर खेळता खेळता असे उलथे व्हायचे, उलथेचे पालथे व्हायचे. आणि मग आईला आनंद राहतो त्याचा. यशोदेला इतका आनंद व्हायचा. देव असायचे तसे 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 व्हायचे. हळूहळू देव असे रांगायचे. बरं, रांगायला लागल्यानंतर मग सुंदर असं रांगायला लागले तर देवाने त्याचं वर्णन केलं. सांगताना इतकं सुंदर वर्णन केलं की देव रांगायला लागले. तळवे तळ हात टेकित, तळवे तळ हात टेकित, डाव्या खुडक्याने रांग,
रंगणी रंगनाथ रंगणी रंगनाथ तुम्हा देखील साजणी रंगणी रंगनाथ तुम्हा देखील साजणी हे रंगणी रंगनाथ तुम्हा देखील साजणी रंगणी रंगनाथ तुम्हा देखील साजणी तळवे तळ हात टेकीत हो तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी 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 रंगनाथ तुम्हा देखील साजणी 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 महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनी रांगून दाखवलं रांगून. गवळण दसवंती पैसांगे आले या कृष्णाचे मी मागे येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले तळवे तळ हात टेकीत हो हो. देव रांगू लागले तर रांगण्याचं वर्णन केलं. देवाने पैजण घातले पैजण वाजायला लागले तर त्याचं सुद्धा वर्णन केलं. पण पैजण वाजायला लागले म्हणजे काय पैजण साधे सुधे होते का ते? पैजण साधे नव्हते. तुम्हाला नाही कळायचं ते पैजण सासरचे नव्हते. ते कुठले होते? अंगा असं माहेरकडले पैंजणच वाजवते सासरकडले डुप्लिकेट राहतात. ते का ओरिजिनल राहतात काय? आणि जरी असले ओरिजिनल तर ते चांदी हलकी राहते हलकी क्वालिटीची राहते. खरं आहे खोटं आहे? खरं सांगायचं माझ्यासारखं नका बोलू खरं. शिवाय घुंगरं कुठल्या पैंजणात घुंगरं जास्त राहते? आता खरं बोलल्या तुम्ही. घुंगरं माहेरच्या पैंजणात जास्त राहतात. पैंजण चांगले असतात माहेरचे. यशोदेने माहेरचे पैंजण कृष्णाच्या पायात घातले आणि कृष्णाच्या पायात पैंजण घातल्यानंतर पैंजणाचा आवाज छुमछन छन बाजे पैंजण बाई बाई बाजे पैंजण हा छन छन बाजे पैंजण बाजे पैंजण बाई वाजे पैजण वाजे पैजण बाई वाजे पैजण. माझं बरोबर म्हणा बरं तुम्ही महिला मंडळ माझं बरोबर म्हणा. हे तुमच्या आवडीचा विषय चालला. देवाला सुंदर असा लेकराला मेकअप करायचा आवड कोणाला असते? आईला असते. आणि मग आता सगळ्यांनी माझं बरोबर म्हणा हा छुम छन छन बाजे पैंजण बाई बाई बाजे पैंजण. खाली येऊ का तिकडे येऊ का असं? असं जर तुम्हाला आता भांडणाला झोपवलं तर कसे भांडणं करतात मोठे मोठे? हां हां आवाज आता मोठ्याने आवाज आला पाहिजे. शिंदेचं नाव मी तिकडं श्रामपूरकडे घेऊन जाणार आहे. लक्षात घ्या. मी म्हटलो पाहिजे की काय शिंदेच्या आमच्या माता मावल्या होत्या काय माझ्या मागे जोरजोरात म्हटल्या. खरंच भांडणं करावं तर त्यांनीच करावं असं म्हटलं पाहिजे का? भजन करावं तर आमच्या शिंदेच्या माता मावल्यांनी केलं पाहिजे असं म्हणजे आवाज आला पाहिजे मागच्या बरं का. हां छुमछन टाळी हा एक टाळी हा छुमछन छन बाजे पैंजण बाई बाई बाजे पैंजण. छुमछन छन बाजे पैंजण बाई बाई बाजे पैंजण. दादा हा छुमछन छन बाजे पैंजण बाई बाई बाजे पैंजण. हा वाजे पैजण बाई बाई वाजे पैजण. वा 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 जोरात टाळी वाजा जोरात टाळी वाजा.
बाजे पैंजन बाई बाई बाजे पैंजन ग. देवाच्या पायातले पैंजन वाजू लागले, देव खेळू लागले. ऐका, जसे देव आता खेळू लागले, हळूहळू भिंतीला धरून चालू लागले. देव घराच्या बाहेर निघायचा आता विचार होता. चरित्र केले नारायणे, हे दश चरित्र केले नारायणे, हे दश चरित्र केले नारायणे, हे दश चरित्र केले नारायणे, केले नारायण, हे दश चरित्र केले नारायणे, हे दश चरित्र केले नारायणे. हो देत चरित्र केले नारायणे, रागता गोधने, रंगता गोधने रंगता माझी वाणी तुझे वर निघून नाचे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर निघून नाचे. हे दशे चरित्र केले नारायणे, रंगता गोधने, रंगता गोधने रंगता गे माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. केले नारायणे, रंगता गोधने रंगता गे, रंगता गे. महाराज म्हणतात, हे चरित्र वर्णन करण्याचं सामर्थ्य मला दे. माझी बाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. कोणतं चरित्र? हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. रांगता रांगता देव आता घराच्या बाहेर निघले आणि गोपाळ जमवले. पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदाम्या सगळे गोपाळ एकत्र केले. पोरांनो चला रे, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. चला, पोट भर देणारे सगळे माझ्या मागे मागे चला. असे बारीक बारीक कशामुळे झाले? बोबड्या पुढं आला. बोबड्या म्हणाला, कितना तुला काय सांगू, मज गली जनवलंय सगलंय, दूध आहे, दूध दुभतंय. पण काय सांगू तुला कितना, आमच्या गली सगळंच्या सगळं दिलेलं जातं आणि घरी ताकाचे छलोवल. घरी काय? घरी ताकाचे सरोवर. घरी ताकच ताक आहे. दही, दूध, तूप, लोणी घरी नाही, सगळं दिलेलं जातं. कृष्ण म्हटलं, असं मग काळजी करू नका, मी आहे ना. मग आता तसं नाही तर मग असं घेऊ. मग चौर्य लीलेला प्रारंभ केला. काय श्रीकृष्ण परमात्म्याने लीला करायला सुरुवात केली, एवढ्या लीला चौर्य लीला सुरुवात केली. गवळणींना त्रस्त केलं आणि त्रस्त झाल्यानंतर गवळणी घराने घेऊन यायच्या, पण यशोदा ऐकत नव्हती. गवळणी सांगायचं, यशोदे अगं ऐक बाई, अगं किती त्रास देतो हा तुझा पोरगा. काल घरी आला होता, काल त्यांची दाढीन माझी येणी बांधून दिली. काय सांगावं तुला बाई, त्यांची दाढीन माझी येणी बांधून दिली. आमची काय गाठ सुटाना बाई, तुला सांगू, कोटवर सुटू धिंगाणा या तुझ्या कृष्णाचा. अंधार पडलेला होता, चिमणी इजून ठेवलेली, झोपलेलो होतो. ब्रह्ममुहूर्तावरती मला उठून आवरायचं होतं. बाई मी उठायला लागले तर मग येणील झटका बसला, म्हणून मी यांनाच बोलले, यांनाच म्हणले, बाई तुम्हाला शोभत का आता, मग येणी ओढू राहिलाय. तुला काय सांगू बाई, यशू दे, तिने 2-3 रट्टे ठेवून दिले मला. ते म्हणले, येड्याने काय करते, तूच माझी दाढी ओढून राहिली. आता काय सांगू बाई, तमाशा, चिमणी पेटायला काही सापडाना, अंधारात आमचा आम्हाला उमजाना. 2-3 रट्टे मला ठेवून दिले बाई त्यांनी. तुला काय सांगू की इतका तुझा कृष्ण असा आहे. उजेड करून पाहते तर त्यांच्या दाढीला मग येणी बांधले. एवढी गाठ सोड गाठ सुटाना बाई. तुला काय सांगू, जाळायचा प्रयत्न केला जळाना, कापायचा प्रयत्न केला कापाना, तोडायचा प्रयत्न केला तुटाना. बाई गाठ सुटाना तर उजडलं आणि उजळून काम उरकता येईना. तुला काय सांगा, माय आई बापाना बायोडाटा पाहताना काय डोळे बंद करेल होते का काय काही माहिती नाही. उंची पाहिलीच नाही त्यांनी. मी बाई उंच ते जरा बारीक. तुला काय सांगू, ते गाठ सोडायला तो ह्या पोराकडे यायचं ठरलं तर गोकुळातून आम्ही चाललो तर मी पुढं आणि ते माया मागं. आता मी उंच असल्यामुळं काय सांगू बाई तुला, मी अशी पुढं चालायचे तर ते माया मागं चालायचे. कळलं तुम्हाला? कोठवर सोसू धिंगाणा. आणि तुझ्या पोराने हात लावली तर गाठ सुटली, असं तुझा पोरगा आहे. मग काय करायचं? मग कृष्णाला एवढ्या खोड्या होऊन सुद्धा यशोदा म्हणायचे, माझ्या पोराच्या खोड्या सांगता.
तुम्ही लपवून याचा भवरा आळ घेता सारंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा किती ती काय एवढी स्वरात म्हणत होती का स्वर नाही फिर नाही तुम्ही बारा घरच्या बारा माझ्या पोरावर आळ घेता का ग वा चालतं इथून चला चालतं वा थांबू नका इथं माझ्या पोराचं नाव घ्यायचं नाही असं यशोदेने काढून द्यायचं गवळणीने त्रस्त व्हायचं पण गवळणींना परमात्म्याशिवाय करमत नसायचं गवळणी कृष्णासाठी तरसायच्या भगवान परमात्मा गोपाळांसाठी गवळणींसाठी तरसायचा सगळ्या गोपाळांना एकत्र घेऊन गोकुळामध्ये लीला करायचा अनेक लीला श्रीकृष्ण परमात्मा करत होते एक दिवस बोबड्याबरोबर केलेली लीला आहे बोबडा एक दिवस आलाच नाही चोरी करायला आलेला बोबड्या दिसत नाही म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने पेंद्याला विचारलं पेंद्या रे बोबड्या दिसत नाही पेंद्याने सांगितलं कृष्णा बोबड्या काय आता येणार नाही म्हणे का बरं येणार नाही काय आजारी का म्हणे आजारी नाही काय नाही पण तो म्हटलं मला यायचं नाही का बरं यायचं नाही म्हणे सांगत नाही पण यायचं नाही म्हणतो असं चला बोबड्याच्या घरी सगळेचे सगळे बोबड्याच्या घरी आले आणि बोबड्याच्या घरी आल्यानंतर कृष्णाने बोबड्याला हाक मारली बोबड्या अय बोबड्या बाहेर ये बोबड्याने घरातून डोकून पाहिलं सगळे आलेले पाहिल्यानंतर बोबड्याने आतूनच कृष्णाला सांगितलं कितना मला काय तुमच्या बोलवलं यायचं नाही तुम्ही आपले दाबलं तुम्ही थकले भामते तुमचे बोलवलं काय मला यायचं नाही कृष्ण म्हणला अरे पण काय झालं बाहेर ते बाहेर ये ना बोबड्या म्हणतो मला यायचं नाही सांगितलं ना व्हा चालते इथून चला मला यायचं नाही तुमच्या बरोबर अरे पण बाहेर ये मला सांग झालं काय कृष्ण म्हणतो बोबड्या म्हणतो मला तुमच्या बरोबर यायचं नाही तुम्ही थकले भामते आहे कृष्ण म्हणे जर बाहेर नाही आला तर मग मी मध्ये येईन बरं का आणि मग बोबड्या बाहेर आला बाहेर येतो उभा राहतो तर कृष्ण म्हणतो काय झालं सांग मला बोबड्या म्हणतो कितना आहे का एक गोष्ट आहे का सांगायला तुला काले एक गोष्ट आहे तुला सांगायला किती वेळा तुमच्या मुलं मला माल बातला काही वाटतं का तुम्हाला मी तुमच्यामध्ये थकल्यात लहान आहे तुम्हाला काही आहे का माझं आले पण झालं काय सांग ना मग बोबड्या जे सांगतो ते फार सुंदर आहे रे कितना रे
तुझ्या आईनं माझ्या बरोबर आता केलं. आले एके दिवशी यशोदा माईनं गाईचा कलवस कालाले बा, थांब्या फुलांना वाती वाती दिलाले, मला उलटक दिलेली बा. थांब्या फुलांना वाती वाती दिला, मला उलटक दिलेली बा. मी तुम्हा गाया गेलेली बा, बुचकून मला दलली बा. बद 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 मारलेले बा म्या, पुंदू 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 लल्लले बा. दाय भाकीत ना आता गेल्या आम्ही, येईन तुमच्या संगतीन बा. नाही येणार तुझ्या बरोबर कृष्णा. तुझी आई माझ्या बरोबर अशी वागते, गोकुळ माझ्या बरोबर असं वागतं, तुम्ही सगळे मित्र माझ्या बरोबर असं वागतात. तुझ्या आईने माझ्या बरोबर असं वागलं, देवाला वाईट वाटलं. घरी घेऊन गेला देव यशोदेच्या समोर. यशोदा आई, अगं बाप्या बोबड्या बरोबर असं केलंस, बोबड्याला अर्धीच का दिली? यशोदा म्हणते अरे बोबड्या लहान आहे, किती खातो किती नाही म्हणून अर्धी दिली. कृष्णाने सांगितलं कोणी लहान नाही कोणी मोठं नाही, माझे मित्र घरी येतील सगळ्यांना सारखं द्यायचं. आणि लक्षात ठेव, इथून पुढे आमचे मित्र सगळे घरी आले, ताई बोबड्याला पोरांना जर 2 दिल्या तर बोबड्याला 3 द्यायच्या, देशील का? आई म्हटली देईल. बोबड्या हसायला लागला आणि देवही हसायला लागला. अंतःकरणापासून प्रेम केलेल्या गोपाळांना परमात्म्याने कधी अंतर दिलं नाही. अशा अनेक लीला परमात्म्याने केल्या. आणि अनेक लीला करून ज्यावेळी गोकुळ त्रस्त झालं, त्यावेळी गोकुळ त्रस्त झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला गायी चारण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि भगवान परमात्म्याला सांगितलं की देवा उद्या आता तुम्ही गायी घेऊन जायच्या. सगळेच गोपाळांना कृष्णाने सांगितलं उद्या जाईल मीराना सवे घेऊन गोधना, तुम्ही सुद्धा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात. या सगळेच गोपाळ रानात आले. आणि रानात आल्यानंतर गायी चारू लागले. छोटी छोटी गाई या छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल. सुंदर अशा गाया चरू लागल्या आणि गोपाळांचे खेळ चालू झाले. इतके खेळ, हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा, आता तेव्हाचे खेळ म्हणजे मारदानी खेळ होते, मोबाईलवरचे खेळ नव्हते. मोबाईलवरचे नव्हते, गेम डाउनलोड केले दिवसभर खेळला असं नव्हतं. ग्राउंडवर खेळावं लागायचं. सुरपारंब्या नावाचा खेळ होता. इकडे सगळे ज्येष्ठ मंडळी बसले, झाडावरती चढायचं आणि झाडून उडी मारायची, हात मोडला तंगड मोडला असे काही चक्के व्हायचं. पण खेळ असे मर्दानी होते, शरीर काटक होते. अण्णा शरीर काटक होते की नाही बाबा? तसे खेळ तसे होते. असे खेळ रंगले, इतके खेळ रंगले. खेळ रंगता रंगता आता श्रीकृष्ण परमात्मा खेळता खेळता गोपाळांकडे पाहू लागला. आणि गोपाळ सुद्धा कृष्णाकडे पाहू लागले. कृष्णाकडे पाहून गोपाळाचे किलवणी पाहायला लागले. आणि गोपाळ म्हणायला लागले भाऊ किसना, अरे तो मारे नाश्ता केला असन राजा, कळत पाय पाहून वाजला. तो आला असे नाश्ता करून, तो आहे का काही? आम्ही बिगर नाश्त्याची उंबशीर इथं, तुला काही उमजतं का समजतं? पण तुम्हाला शपथ घेऊन सांगतो कृष्णा सुद्धा नाश्ता करून येईल. नाश्ता करेल कोणी नाही. कृष्णाने सवंगड्यांनी तर अजिबात नाश्ता करेल नाही माझ्या, कोणी नाश्ता करेल नाही. आणि मग सगळे जमले. गोपाळ कृष्णाला म्हणू लागले, खांदी बहार पोटी भूक, काय खेळायचे सुख. देवा खेळ मोड आता हा खेळ मोड. आता आपल्याला पुढे
अजून पुढे काला करायचं आहे, अजून भरपूर काम आहे. देवा आता खेळ मोडायला सांगितला. भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना गायीच्या वळती हाणायला लावल्या. वळती हाणून आणल्या, गाय एकत्र बसल्या. सगळ्या गाय एकत्र बसल्यानंतर परमात्म्याने सगळ्यांच्या शिदुऱ्या घेतल्या. शिदुऱ्या घेऊन देव आता कमलाकृती सगळ्यांना एकत्र बसवलं आणि आपल्या हाताने शिदुऱ्या सोडू लागल्या. तर सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र घेऊन देव सोडत होते. कोणाच्या हातात बाजरीची भाकर होती, कोणाच्या ज्वारीची भाकर होती, कोणी चपाती आणलेली होती, कोणी वांग्याची भाजी आणली होती, कोणी बटाट्याची भाजी आणली होती, कोणी भरीत करून आणलेलं होतं, कोणी कोरड्या भेंड्या आणल्या होत्या, कोणी मेथीची भाजी आणली होती, कोणी शेपूची भाजी आणली होती, कोणी पालकाची भाजी करून आणली होती, कोणी बटाट्याची भाजी करून आणलेली होती, कोणी कांदा पाटाटा आणला होता, कोणी उत्तप्पा करून आणलेला होता, कोणी मेदूवडे आणलेले होते, कोणी डोस. ते नव्हतं तेव्हा ना, नाही ते नव्हतं. ते काय बोलतं बोलतं ओघाने निघून गेलं माझ्याकडून. ते नव्हतं. सगळ्यांनी सगळ्या शिदुऱ्या एकत्र केल्या. परमात्म्याने सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र करून आपल्या हाताने सोडल्या आणि भगवान परमात्म्याने सगळ्या शिदुऱ्या एकत्र सोडून सगळ्यांना एकत्र बसवलं. खडकी सोडिल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. मृदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडली कवरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. विठोबा रखुमाई, गोपाळ कुमारी, विठोबा रखुमाई, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, गोपाळ कुमारी, विठोबार कुमारी, गोपाळ कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, गोपाळ कुमारी, विठोबार 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 हरि जय जय, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार, विठोबार कुमारी, विठोबार हरि जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा 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 विठोबा. श्रीकृष्ण परमात्म्याने, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांना एकत्र करून शिदोरी एकत्र करून काला केला. 5000 वर्षापूर्वी परमात्म्याने तो काला गोकुळामध्ये केला. जगद्गुरु तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी, तुकोबरायांनी 350 वर्षापूर्वी तो काला या ठिकाणी केला. शिंदे गावामध्ये आपणही मंडळी भगवान दत्तात्रयांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा काला या ठिकाणी करतो. प्रत्यक्ष परमात्म्याचा काला या कलियुगापर्यंत का आला 5000 वर्षापासून, तर प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आजही आहे. निजधामाला गेलेलं देव, निजधामाला ज्यावेळी देव गेले, देवाच्या पायाला बाण लागला त्यावेळी भगवंताचं सगळं शरीर ज्यावेळी अर्जुनाने
अर्जुनाने किंबहुना पांडवांनी अग्निदाग दिला त्यावेळी देव गेले, देवाचं शरीर गेलं, परंतु देवाचं हृदय मात्र तसंच राहतं. त्या हृदयाला समुद्रामध्ये सोडण्यात आलं आणि ते समुद्रात ते हृदय वाहत वाहत ओडिसाला आलं आणि ओडिसात ते सापडल्यानंतर ते एका मूर्तीमध्ये स्थापित करणार होतं. ती मूर्ती कोणती माहिती काय? जगन्नाथ, भगवान जगन्नाथ. जगन्नाथपुरीमध्ये जे देव आहेत ते देवाच्या हृदय, त्या देवामध्ये ते हृदय स्थापित केलेलं आहे. प्रत्येक 11 वर्षानंतर ती देवाची मूर्ती बदलली जाते आणि ती मूर्ती बदलली जाते. त्या मूर्तीला ऊन वारा पाऊस असं काही जादा कमी झालं तर त्या मूर्तीला ताप येतो. आजही मूर्तीला ताप येतो. मूर्तीला गोळ्या औषधं दिली जातात. डॉक्टर हृदयाचे ठोके चेक करतात, स्टेटस्कोप लावून ठोके चेक करतात, देवाचे हृदयाचे ठोके. आजही भगवान जगन्नाथाला हे सगळं केलं जातं. मूर्ती बदलली जाते, हृदय बदललं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आजही केल्या जातात. प्रत्यक्ष देवाचं स्वरूप आजही आहे आणि भगवंताने अशा स्वरूपाने या मृत्यू लोकांमध्ये अनेक ठिकाणी कार्य केलं, अनेक सोंग या ठिकाणी साजरी केली. म्हणून तर महाराज म्हणाले, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे बहुत करण्या. हे भगवंताने भरपूर केलं. कुरुक्षेत्राच्या रणमैदानामध्ये तेही युद्ध केलं आणि त्या रणमैदानामध्ये युद्ध करून आपलं जीवन समर्पित करत असताना तो आशीर्वाद श्यामबाबांना दिला. श्यामबाबांचं भजन गायचं आपल्याला. त्या श्यामबाबांचा तो आशीर्वाद दिला आणि श्यामबाबांनी तो आशीर्वाद आज तो फलितरूप होतोय. पहा, अख्खा महाराष्ट्र तुटून पडलाय खाटू श्यामकडं. उठले का कुठं चालले हो? चाललो खाटू श्यामला. उठले का कुठं चालले हो? चाललो खाटू श्यामला. खाटू श्यामला चालले. का चालले? खाटू श्याम कोण आहेत? हे बर्बरिक नावाचे भगवंताचे भक्त आहेत. या बर्बरिकाकडे 3 बाण होते आणि त्या 3 बाणाने जगाला परास्त करेल एवढं सामर्थ्य होतं. पण एवढं सामर्थ्य असताना तो बर्बरिक ज्यावेळेस आला देवाकडे, देवा मला कुरुक्षेत्राचं युद्ध लढायचंय, महाभारताचं युद्ध लढायचंय. देवाने सांगितलं लढायचंय तर आनंद आहे, पांडवांच्या बाजूने लढा. त्यावेळी बर्बरिक म्हणाले, नाही, माझ्या आईला मी वचन दिलंय, माझ्या आईने मला सांगितलंय. काय म्हणे? जो हरत असेल त्याच्या बाजूने जाऊन उभा राहा आणि जो हरेल मी त्याच्याच बाजूला जाणार. देवाच्या लक्षात आलं, हा जर सगळ्या बाजूने हरणाऱ्याच्या बाजूने जाऊन उभा राहिला तर युद्ध संपायचंच नाही. मग काय करायचं? देवाने सांगितलं, असं त्याच्यात काय सामर्थ्य आहे? म्हणे माझ्याकडे हे 3 बाण आहेत, ह्या 3 बाणाने मी जग परास्त करू शकतो. म्हणे असं करून दाखव. एका वृक्षापाशी नेऊन उभा केलं आणि देवाने सांगितलं, या वृक्षाच्या प्रत्येक पानाला एका बाणात छेद करून दाखव. दाखवलं बरोबरीने. एक बाण सोडला अभिमंत्रित करून, वृक्षावरती असलेल्या लाखो पानांना छेद करून तो बाण देवाच्या पायाजवळ आला आणि देवाच्या पायाजवळ गिरट्या घालू लागला. बर्बरिक म्हणला, देवा पाय बाजूला काढा, नाही तर तुमच्या पायातून तुमच्या पायाच्या खाली असलेलं पान सुद्धा तो छेदेल. देवाला वाटलं की एक पान मी दाबून धरतो पायाखाली, बर्बरिक जे बोलतो ते खरंय की खोटं आहे. तर सगळ्या पानांना छेदून देवाच्या पायाखालच्या पानाला सुद्धा ते छेदण्यासाठी बाण ज्यावेळी आला त्यावेळी देवाच्या लक्षात आलं, हा कोणी सामान्य नाही, हा युद्ध संपू द्यायचा नाही. मग भगवान परमात्म्याने त्या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगोदर आपल्या सुदर्शन चक्राने बर्बरिकाचं मुंडकं धडापासून वेगळं केलं आणि मुंडकं धडापासून वेगळं करून त्याला सांगितलं की बर्बरिका, तू जर हरणाराच्या बाजूने इथं उभा राहिला असतास तर हे कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं नसतं आणि इथे धर्माचा विजय करण्यासाठी कौरवांना हरावंच लागणार आहे आणि म्हणून तुझा या युद्धामध्ये गरज नाही. पण बर्बरिकाने सांगितलं, माझी इच्छा आहे की हे कुरुक्षेत्राचं युद्ध मला माझ्या नजरेने पाहायचंय. आणि मग असं ज्यावेळी इच्छा व्यक्त केली त्यावेळी देवाने बर्बरिकाला जिथे स्थापित केलं ते खाटू नावाचं गाव आहे, त्या खाटू गावामध्ये त्याचं बर्बरिकाचं मुंडकं ठेवण्यात आलं आणि मुंडकं ठेवून ते महाभारतीय युद्ध त्याच्या नजरेने त्याला पाहता आलं आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला की हे बघ बर्बरिका, लक्षात ठेव, हे बर्बरिक तुझं आजचं शेवटचं नाव आहे, याच्यानंतर तुला बर्बरिक म्हणून कोणी ओळखणार नाही, याच्यानंतर तुला माझ्या नावाने लोक ओळखतील, ते नाव तुझं खाटू श्याम असेल, श्याम नावाने तुला ओळखलं जाईल. त्या श्याम बाबांची आज विश्वभर कीर्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला श्याम बाबांच्या चरणावरती जावं वाटतं. का? कारण ते हार का सहारा आहे. अंधेरों की नगरी में कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. ओ शाम आजा, 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे
तो श्यामबाबा आहे. असे श्यामबाबा आहेत, असे भगवान परमात्मा आहे. अशा अनेक लीला करून परमात्म्याने आपला अवतार कार्य संपवलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या परमात्म्या तुझ्या लीलाचं वर्णन मला करता यावं. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. काल्याचा अभंग होईल, आरती होईल आणि त्याच्यानंतर कीर्तन संपेल. तोपर्यंत कोणी जागा सोडू नका अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम विले दुरी होतो तिघांचे मी वरी. वारे दोही कडे मुख पसरून कडे वाहतीच्या धारा जारे दोही जाको परा. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून कडे. 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 हा तुका म्हणे हाती ठोका अधिक उने देखा. तुम्ही भाजे दोजे कडे मुख पसरून. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला तुझे वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे गोमंडळी आला तुझे कमिका वैष्णवनिका. हा बोलिले विचारिला अधिकारुण्या फुला क्षमा परत महाराज ज्ञानेश्वर रखा पाया करा क्षमा परत महाराज. ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील सुरवाळीकपणे येथे सापडले केने. नारायण तुका म्हणे भोग गेला निवारिला. नारायण करोनी आरती चक्रपाणी ओवाळीती. पहा पाहो सकळ पुण्यवंत तुम्ही बळ. तुका वाहे टाळी उभा सन्निग्ध जवळी. प्रेमे सप्रेम आरती गोविंदाचे ओवाळीती. बाळा प्रौढानी लोब्धा ओवाळीती परमानंद. नामा म्हणे केश वाते देखो निराहिलो तटसे. आरती ज्ञानराज महाकैवल्य तेजा सेवक साधू संत. लोपले ज्ञान जगीत निनती कोणी अवतार पंद. गुह्य बोले विश्वाश्रमाची गेले राम जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञानराज. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. आरती तुकारा कवी सागरात पाठान धारिले तैस गोबाचे अभंग रक्षिले. तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकाशिलाले मंगली रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. आरती तुकाराम त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त आजाना. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नय हनुमाना. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळी हरली भव चिंता. जय देव जय सवाय तू एक दत्त. आज्ञासी कैसे करेन हे मात. जैसे कैसे होत जन्म मरणाचा उडासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता.